नमस्कार. जेव्हा जेवण करायचं आणि जेवायचा कंटाळा आला असेल तेव्हा एकच काहीतरी करावं असं नेहमीच सगळ्या गृहिणींना वाटत असतं. तर अशा वेळी एक छान उत्तम पर्याय आहे इथे. तुम्हाला तो करायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ आधी बघायला लागेल. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी डाळीचं पीठ घेतलं आहे. तिखट, हळद, हिंग, जिरे आणि मीठ हे सर्व मिक्स करून व्यवस्थित पाणी घालून पातळ अशी एक पेस्ट बनवून घेतली. म्हणजे अगदीच पातळ बनवलं. आपण जे भजी करतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ हवं आहे. तर इथे आपल्याला आता एक पॅन ठेवायचा आहे. शक्यतो पॅन आपल्याकडे नॉनस्टिक असेल तर बरं असेल. तर मी इथे एक पॅन ठेवला आहे आणि त्याच्यावर आता तेल घालून घेतलं आहे आणि त्यावर टोमॅटो, कांदा आणि ज्या आपल्याकडे पोपटी मिरच्या असतात त्या सर्व अरेंज करून घेतल्या आहेत. इथे मी चकत्या कापलेल्या आहेत आणि कांद्यांचे रिंग्स बनवलेले आहेत आणि इथे व्यवस्थित सर्व अरेंज करून घेते आणि त्यावरच पोपटी मिरच्याही घालणार आहे. हे पहा, म्हणजे छान दिसेल असं करायचं आहे. खायला आणि डोळ्यांना दोन्ही दिसायला छान दिसलं पाहिजे. हे बघा, मी अशी इथे आधीच तयारी करून ठेवली होती आणि चपात्याही बनवून ठेवलेल्या आहेत. इथे आता आपण हे डाळीचं पिठाचं जे मिश्रण आहे ते सर्व घालून घ्यायचं आहे. पातळ ह्यासाठी करायचं आहे, ते अतिशय पोटभरीचं होऊन जातं आणि म्हणजे एकदम एक खाल्ल्याबरोबर पोट गच्च होतं. मला तरी झालं बाबा. आता इथे एक चपाती मी इथे लावून घेतली, थोडीशी प्रेस करून घेतली हाताने आणि झाकून ठेवायची आहे. तर एक साधारण 2 ते 3 मिनटानंतर आपल्याला ही पलटी करायची आहे. पहिली असल्यामुळे थोडीशी खाली चिटकली, पण नंतर व्यवस्थित सर्व झाल्या. तर ही पहिलीच आहे तुम्हाला जी दाखवते ती. तर आपण अशी ही सोडवून हे पहा. इथे ह्याच्यावर आता आपल्याला सॉस आणि मेयोनीज, जर मेयोनीज कंपल्सरी नाही आहे, तुम्हाला इच्छा असेल तर लावू शकता. तर लावलं तरी छान लागतं, नाही लावलं तरी छान लागतं. त्यामुळे तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. मी अगदी अर्धा चमचा घेतला आहे आणि ह्यावर हवी तर भरपूर कोथिंबीरही चिरून घालू शकता. पण मी नाही घातली, माहीत नाही, यावेळेस मला नाही घालायचं मन झालं. खरं घालायला हवी होती पण वेळ नव्हता. नेहमीच वेळ मिळेल असं नाही, कारण त्यातच व्हिडिओही बनवायचे असतात. आता आपण याला नाव काय देणार, तर माझं मत आहे की आपण ह्याला इंडियन टाको म्हणू शकतो. छोटे छोटे केले तर अगदीच टाकोसारखे छान होतील, क्रिस्पी आणि मस्त एकदम टेस्टी. कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.